आता मीटिंग नाही, काय नाही, काय नाही. पारावर गप्पा आता होतात का? का आता पारही नाही, सगळंच गेलं. आता काय राहिलंय? पार नाही राहिलं, काय नाही राहिलं. नक्की नाही. हा जिथं बसेल तिथं एकटाच माणूस बसणार. हा हा. किती वेळ चालायचा तमाशा साधारण? साधारण तरी 2-3 वाजेपर्यंत चालायचं तमाशा. दुपार म्हणजे पहाटे 3 वाजता ते पहाटे 3 वाजेपर्यंत. आणि चालू किती वाजता व्हायचा? संध्याकाळी. नमस्कार बाबा, नमस्कार. काय नाव आहे तुमचं? एकनाथ. पूर्ण नाव? एकनाथ बसू राठोड. राहायला कुठे तर? भगवानगड तांडा. भगवानगड तांडा. हा. हा, पहिल्यापासून काय करतात? शेतीच का? शेतीच. बरं बरं. आणि काय उद्योग वगैरे? उद्या वगैरे काय नाही, ऊस तोडायला जातो. ऊस तोडायला जातात का? हा. बरं बरं. आणि कोळशाचा धंदा वगैरे कधीपासून करतात काही त्याच्या? कोळशाचा धंदा बरेच दिवस झाले. त्याला 72 पासून कोळशाचा धंदा करतो. कसं करायचं तो? जंगलातून रत्नागिरी जिल्ह्यात जायचं, कोळसा तिकडून आणायचो. हां डोंगरातून खाली उतरायचो. हां. मग ते बैलावर कोळसाला पोते भरून आणायचो. म्हणजे बैलाच्या अंगावर कोळशाच्या गोण्या भरायच्या आणि टाकायच्या? बैलाच्या अंगावर कोळसाच्या गोण्या. हां त्या खाली आपल्या पटांग रोडवर आणायचं. हां. तिथून शेत लोक घेऊन जायचे. शेट लोक घेऊन जायचे? पुण्याची. म्हणजे आणायचं आणि जंगलाच्या बाहेर आणायचं, गावात आणायचं? बाहेर आणायचं, रोडवर गाडी लोड करायची. हां. मग लय जण असतील सोबत? हा, लई होते. 15-20 बैल असायचे आमच्याजवळ. अरे बापरे. हा, त्या बैलावर मग जंगलातून खाली आणायचं. पैसा राहायचा भरपूर त्यावेळेस पैसा होता. आता काय पैसा आहे? हां. आता किती जरी पैसा घेतला तर पैसा तर राहत नाही जवळ. मग ते कोळसे कसे आणायचे नेमकं? काय करायचं काय तिथून? झाडं जाळायचे आणि त्याचे कोळसे करायचे का? झाडं जाणार दुसरे लोक. हां हां आपण भटकात करी लोक हां हां कोकणातले, हां ते जंगलातून आपण खाली आणायचो. हां. मग आपण फक्त त्यांना पैसे देऊन आणायचं का? नाही नाही, मग? शेत लोक दुसरे. आपण एक मजुरी मजुरी करायची फक्त? मजुरी करायची पैसे. तिथून आणायचं, इकडं त्यांना देऊन टाकायचं, ते घेऊन जाणार? ते घेऊन जाणार. ते मालक लोक असते ते हां हां. शेत लोक. किती दिवस केला कोळशाचा धंदा? ते जवळ 15-20 वर्ष केलं ते कोळसा धंदा. 20 वर्ष? 15-20 वर्ष. मग जाताना कोण कोण जायचं इथून गावातून? आई वडील सगळे. आई वडील आणि तुम्ही सगळे? हां. आणि मग राहायला भगवानगडाच्या पायथ्याला? काय नाव आहे तांड्याचं? भगवानगड तांडा. भगवानगड तांडा. तांड्याचं नावच आहे? तांड्याचं नाव आहे. हां. मग काय लहानपण तर भगवानगडावर गेला असं? लहानपण भगवानगडवर गेलंय. हां. मग तुम्हाला कळते तसं गादीवर कोण होतं गडाच्या? भगवान बाबा. हां. आमच्या पुढं नंतर भीमसिंग बाबा. भीमसिंग बाबा. हा, मग भीमसिंग बाबा बघितले असतील ना तुम्ही? पाहिलं. हां. हम्म. काय कसा स्वभाव होता त्यांचा? लई भारी स्वभाव होता. स्वभाव मस्त होता ना? चांगला होता. हसत खेळत प्रेमळ? हसत खेळत. त्याजवळ घोडे असायचे. हां गाई भरपूर असायच्या. हां. हा. घोडे गाया? घोडे गाय, त्याचा रथ. हां पंढरपूरची वारी त्यांची चालू. हां आता आले नामदेव शास्त्री. हां हां. नामदेव शास्त्री चांगले. तुमचं बालपण म्हणजे गडावरच गेलं म्हणायचं? गडावरच गेलं. हां. मग काय जेवायला वगैरे गडावर असायचं का पहिलं? पहिलं नसतं. नाही का? हा. प्रसाद वगैरे नव्हतं पहिला? हा. अन्नदान आत्ता चालू झालं? आता चालू झाला. हां हां. शास्त्रीच्या काळात. शास्त्रीजींपासून चालू झालं अन्नदान? जवळ झाला. आता सध्या 24 तास अन्नदान चालू आहे? 24 तास भरपूर अन्नदान. हां. हम्म. मग पहिला गड कसा होता नेमकं? गड जरा साधारण होता. साधारण म्हणजे फक्त दगडी गाभारा वगैरे असं? दगडी काम सगळा. हां. आणि एक डोंगर फक्त? देव डोंगर आणि काय 10-5 पत्र होते गडावर. हां 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 ते भगवान बाबाचं मंदिर तेवढं. हां हां. ते पडून मग सगळं परिसर चांगला केलं ते. आता सध्या पॉश केलाय? लई भारी झाला. आळंदीच झाली. आता आळंदीत झाली? आळंदीच झाली आता. हां. दसऱ्याला होईल आळंदी. हां दसऱ्यात ते काम चालू आहे ना आपलं मोठं? मोठं काम चालू आहे ना. हां. तांड्याने किती दिली वर्गणी आपले? तांडीत लाख तरी 2-3 लाख दिले ते वाटतं. हां. त्याला बरेच दिवस झाले. मंदिरासाठी ना? माऊली मंदिरासाठी दगडी काम आहे? दगडी काम. हां. काय गुरं वगैरे? आता काय आता गोरा जाते 2-2 बैल असते तिकडून टाकते उन्हाळ्या काम? दिवशी. हां उन्हाळ्यात विकून टाकायचे? गाई आहेत 1-2 गाय. 1-2 गाय आहेत? हा. हां. मग आता सध्या गडावर चक्कर चालूच असते नेहमी. जाणं, दर्शन घेणं, येणं एकादशीला? चालूच आहे. कुठं दिंडीला वगैरे जाणं? नाही. पायामुळं काही जाणं होत नाही? होते ना. हां. काही काही जाते लोक. सगळं गडावर. सगळं व्यवस्थित आहे आपलं जाणं येणं दर्शन घेणं? येणं दर्शन घेणं सगळं. हां. हा. गडावर सगळी पाण्याची सोय, खाण्याची सोय, पिण्याची, राहण्याची सगळी सोय गडावर. हां. बाहेरचे लोक आले त्याला सोय सगळी. त्यांची पण सोय आहे? त्यांची सोय, खाण्यापिण्याची, राहण्याची व्यवस्था सगळी. हां. काही चालते नाही गडावर. पहिलं लहानपणी तुमचं कसं होतं म्हणजे आता खायला असं पहिल्यासारखं म्हणजे आता कसं आहे नवीन सगळं नवीन गावरान खाणं. गावरान खाणं?
चांगलं व्यवस्थित गोड खायला भेटायचं का गोड पहिलं? खायला भेटायचं. गोड म्हणजे काय? गोड म्हणजे बाजरीची भाकरच गोड होती त्यावेळेस. तीच गोड म्हणून खायची. तीच गोड म्हणून खायची बाजरीची भाकर. चपात्या होत्या का पहिल्या? चपात्या कुठे एवढ्या होत्या, आता चपात्या जास्त निघाल्या. हा. हा मग पहिलं चपात्याला म्हणजे सणावारालाच. सणावाराला चपात्या आणि आता रोजचं संध्याकाळ चपाती सकाळ चपाती. हा हा. थोडं गहू घेऊन पण पचायला भाकरीच चांगली वाटते. चांगला नंबर एक एक नंबर. बाजरीची भाकरी. आणि पहिले कपडे घालायला कसे होते? पहिले कपडे आले, पहिले अलग कपडे होते. पहिले आला कपडे गावठी कपडे सगळे. हा, इजार शर्ट इजार शर्ट आणि तेच घालायचे तेच फाटूस तर. घालायचं, त्याला तेच धुवून त्यालाच घालायचं. हा, संध्याकाळी धुवायचा सकाळी घालायचा. सकाळी घालायचं. हा. पहिलं कुठं कपडे होते. असं. ठिगळं वगैरे, हा? ठिगळं वगैरे लावायचे का? मग तिकडेच होती सगळी. हा वा पडायच्या मरणाची त्याच्यात. हा एकाच कपडा पेरायचा आणि एकाच काढायचा, एकाच घालायचा. हा हा. वाई मरणाची त्याच्यात. कुठं पवायला वगैरे पोहायला वगैरे जात होतो. जायचे ना? हा, कुठं विहिरीवर? विहिरीवर अशी खाली तळ्यानी. हा. हा. आणि गुरु सांभाळत होतो. गुरं सांभाळ- गुरु ढोरं राहायचे आमचे 20-25 अरे बापरे. चांगले बैल. हा. आता बरं. ते आता काही काही आता बैलाची एक बैल लाख लाख रुपये किंमत झाली. हा, तसे बैल होते आमच्याजवळ. मोठाली मोठाले बैल हातनापूर खिल्लार जोडी म्हणायचं. खिलारी जोडी, प्युअर खिलारी. हा. आता काय असं पहिला काळ नाही राहिला आता. हा, आता सगळं बदललंय. सगळं माणसंही बदलले, खाणेपिणं बदललं, कपडे बदलले, सगळे बदलले. माणुसकी पण राहिली नाही आता. माणूस की नाही. हा जिथं बसेल तिथं एकटाच माणूस बसणार. हा हा. आता मोबाईल मध्ये मोबाईल झाले बसते. सगळे. बसणार नाही, उठणार नाही, काय नाही पहिल्यावानी. हा पहिले मीटिंग बसायची. हा. आता मीटिंग नाही, काय नाही, काय नाही. पारावर गप्पा आता होत्यात का? का आता पारही नाही, सगळंच गेलं. आता काय राहिलंय? पार नाही राहिलं, काय नाही राहिलं. हा पहिला काय एक माणूस ऐकायचं, सगळे एक सांगायचं, सगळ्यांनी ऐकायचं. हा. आता स्वतःच आपलं ऐकत नाही. बरोबर ना. असं आहे ना आता. पहिलं मोठ्या माणसांचं ऐकायची गावातल्या ऐकायचं. एक प्रतिष्ठित. सांगितलं की तर सगळ्याच ऐकायचं. मान ठेवायची मान एकमेकाचा. ठेवायचे एकमेकाचे. आता काय ज्याचं गुरु माहिती आता. आता बापाचं ऐकत नाही लेक. बापाचं ऐकत नाही तर हा. असं झालंय आता. कलियुग म्हणायचं. कलियुग बदलला. हा. ह्यो तांडा कधीपासून आहे? तांडा पूर्वीपासूनच आहे. म्हणजे तुम्हाला कळत नाही तेव्हा? मला नाही कळत. हा. माझ्या पंजापासून पुढे हा, भरपूर दिवस झाले मग. लई दिवस झाले. हा. बरं, ते हे कधी हे सण कसे असतात तुमचे तांड्यावर मोठाले? आता मोठाला सण शिमगा. शिमगा, हा. ते गाणे वगैरे असतात का? शिमग्याला गाणे. हा. हा. ते डान्स वगैरे करते ते? सगळं डान्स वगैरे सगळं करते, हा खेळते. हा. हा. चांदीचे दागिने जास्त वापरतात का? चांदीचे होते, सोन्याचे दागिने होत आहे. हा. चांदी दागिने सगळे असते ते, सोन्याचे. बरं, काय जत्राला वगैरे पहिले जायचे की नाही तुम्ही? जातो चालू. कुठं? मिरसांगी, बोदेगाव, हा. जत्रा भरपूर. मग काय काय करायचं तिथं? रात पाणी वगैरे बघणं? पाळणा खायचा, हा तमाशा पाहायचा. हा. हा. तमाशाला रात्रभर तिकडंच का? हा, रात्र भरपूर. तमाशा बघायचा आणि सकाळी यायचं का मग? हा. किती वेळ चालायचा तमाशा साधारण? साधारण तरी 2-3 वाजेपर्यंत चालायचा तमाशा. दुपार म्हणजे पहाटे 3 वाजता ते पहाटे 3 वाजेपर्यंत. आणि चालू किती वाजता व्हायचा? संध्याकाळी 9-10ला. संध्याकाळी 9-10 चालू व्हायचा. मग त्याच्यात काय काय म्हणजे प्रकार काही कळतं का त्याच्यातलं? त्याच्यातलं काय करणार, ते नाच काम झालं त्यांचं चाललं, ते बोललं तिथं आपण नुसतं ऐकायचं. हा. बातावण्या वगैरे सगळं लावण्या. लावण्या बिवण्या तेच ऐकून यायचं परत. हा. खाया प्यायचं, निघायचं परत. ते आता त्याच्यात ते वग गण वगैरे ते सगळं 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 असायचं. सगळं असायचं. हा. किती वर्षी तमाशा बघितला? बरेच दिवस झाले तमाशा बघितलं त्याला आम्ही. आता तर बंदच 10-5 झालं. वर्ष झालं, सोडून दिलं सगळं. 10-5 वर्ष झालं सोडून दिलं. सोडून दिलं. म्हणजे तरुण होते तेव्हा तमाशा तेव्हा बघायचे. होतं पाहायला, तेव्हा आता कोण पाहतोय म्हातारपणी आता. हा हा. मित्र कंपनी जायचे. मित्र कंपनी जायचं. आता मित्र कंपनी आहे की नाही सोबत फिरायला गप्पा मारायला? आता गप्पा मारत असतात ना घरी. हा जात असत गावात मग टाइमपास करायला, फिरायला इकडे तिकडे. हा. असं.